म्हणून आले का? अंजनगाव सुरजी येथे आपल्याला माहिती आहे 2 FIR झाले आहे. हळूहळू याची व्याप्ती खूप वाढत चाललेली आहे. शाळेचे फर्जी दाखले देणे, जो व्यक्ती अस्तित्वात नाही त्याच्या नावाने जन्म प्रमाणपत्र मिळवणं. आता माझं लक्ष अमरावती शहर आहे. पुढचा 1 महिन्यात मी अमरावती शहरात 5,000 लोकांनी जे इथले असूच शकत नाहीत, त्यांनी जे 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष 40 वर्ष वयातला माणूस मग आतापर्यंत करत काय होता. अमरावती शहरात आता FIR दाखल झालेले आहे. त्याच्यात अतिरिक्त माहिती देत अमरावतीमध्ये पण जे बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे कारवाई होणार. हे जे 5,000 लोक जे आहेत, पहिला माझा मुद्दा असा आहे, मग आतापर्यंत कुठे होतात तुम्ही? जे मी प्रूफ बघितलेले आहेत, तो 20 वर्षाचा 22 वर्षाचा 24 वर्षाचा एक पण, तो 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष यासाठी फॉरेन्सिक ऑडिटची मी मागणी केली आहे. बहुतेक अमरावती शहरासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली जाते. सर, गेल्या दिवसासाठी लोकांना वाटते का वास्तविकता हा विषय इतका किचकट आहे, म्हणजे सगळ्यांना समजायलाही वेळ लागतो. पण मी एक निश्चित सांगेन की 1.5 महिन्यात माझ्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पण पाठिंबा दिला. 7 FIR झाल्या आतापर्यंत. मालेगावला पण झालं, मूर्तिजापूरला झाला, अकोल्याला झाला. तर याचा अर्थ उशीर झाला ही गोष्ट खरी आहे. 1.5 महिन्यानंतर अमरावती शहरात होते. आता अंजनगावला पण झाली FIR. एकदा FIR झाली की मग पोलिसांचं काम आहे म्हणून. आणि दुसरी गोष्ट मला अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र सरकार निर्णय घेणार की ज्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांना जन्म प्रमाण दिले आहेत, या सगळ्यांचा रिव्ह्यू केले जाईल. सर, आपण एक झालेलं आहे, तुम्ही सातत्यानं म्हणताय की बांगलादेश आणि रोहिंग्या संदर्भात ही जन्म प्रमाणपत्र आहेत, मात्र पोलीस किंवा जन्मदाखले किंवा इतर दस्तावेज बनावट असल्याचं सांगतायत, मात्र ती स्थानिकच असल्याचं म्हणतात. आता पॉलिटिशियन म्हणतो, जे वोट जिहादमध्ये मानतात ना, हे काँग्रेसवाले उद्धव ठाकरे सेनेचे नेते म्हणतात. आपला पोरगा असेल त्याला छोटा, त्यालाही विचारलं की भाऊ म्हणजे तू इथला नाही आहे ना, तू म्हणजे तू नाही, तो माणूस इथला नाही ना, इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आणि तुला जन्म प्रमाण मिळवण्यासाठी पत्र मिळवण्यासाठी कोणताही तुझ्याकडे डॉक्युमेंट नाही, तू फोर्जरी चिटिंग करतो, याचा अर्थ काय झाला? मग तू बांगलादेशी नाही, तो रोहिंग्या आहे, पाकिस्तानी आहे. तो नंतरचा मुद्दा आहे. पहिला तर त्याला पकडल्यानंतर एक स्टेप बाय स्टेप जातो. म्हणजे माझा पहिला मुद्दा तर खरा ठरला. फर्जी आपल्यापैकी एकाने फर्जी नाही दिलं, सगळं आपण इथले आहोत, इथल्या त्यांना फर्जी द्यायची गरज काय आहे? म्हणून ते जे काँग्रेसवाले खासदार बोलतात तर मला हसायला येते. बोलू द्या. याच्यामध्ये 2 FIR झाल्या, एक नायब तहसीलदारांकडनं झाली आहे आणि एक पोलिसांकडनं झाली आहे. दोघांच्याही FIR मध्ये असा कोणताही उल्लेख नाही आहे. भाऊ, मुद्दा मी मांडलाय, FIR तर त्यांनी माझा पॉईंटवर केला आहे आणि मी खूप स्पष्ट उत्तर दिलं. FIR सुरुवातीचं प्राथमिक की खोटे, आता मी उत्तर दिलं ना, तर खोटे म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र नाही हे तर मंजूर आहे, त्याच्याकडे कुठलेही हिंदुस्थानातले महाराष्ट्राचे दस्तावेज नाही हे पण खरं ठरलं. मग बांगलादेशी नाही आहे, तुका आफ्रिकाचा आहे का, ते त्यांनी सांगावं लागणार ना, पुढच्या टप्प्यात येणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.